नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं आय प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थ्यांनो, ड्रग नंबर 17 आपल्याला बघायचं आहे. ते आहे गुडूची. सर्वात इम्पॉर्टंट द्रव्य एक्झामला विचारलं जातं. नॉर्मली आपण जे पण द्रव्य घेतोय ते सर्वच इम्पॉर्टंट आहेत आपल्याला एक्झामसाठी. बघा, गुडूची त्याचं लॅटिन नेम आहे टिनस्पोरा कार्डिफोलिया. काय नाव आहे त्याचं लॅटिन नेम? टिनस्पोरा कार्डिफोलिया. त्यानंतर त्याची कुल फॅमिली बघा, मेनिस्पर्मेशी. मेनिस्पर्मेशी काय आहे त्याची फॅमिली आहे, कुल आहे. वयस्थापन काय असतं? महाकशातलं ते घटक द्रव्य आहे वयस्थापन. ठीक आहे. आणि ते कर्म कशा प्रकारे करतं हे तुम्हाला माहिती आहे. वयस्थापन म्हणजे काय असतं हे सर्व तुम्हाला आपण पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे. वयाचं स्थापन करतं, वयाचं स्तंभन करतं, वय जे वाढत चाललंय त्याला कमी करतं, म्हातारपण कमी करतं म्हणजे म्हातारपणात नाही वापरायचं, तरुण्यातच वापरायचं, जेणेकरून म्हातारपण लवकर येणार नाही. स्वरूप लता, वेल, पर्याय राहिले आपले मधुपर्णी, कारण पर्ण कशा त्याचे गोड आहेत. अमृता म्हणजे कसं? अमृताप्रमाणे गुण प्रभाव. अमृत कसं असतं? अमृत पिल्यावर आपण काय होतो? अमर होतो ना. तसं ह्याचे गुण प्रभाव अमृतासारखे काम करतात, म्हणून याला अमृता म्हटले. स्वरूप लता, वेल असते. गुडूची काय असते? वेल असते. त्वचा वरच्या भागात कागदासारखी पातळ आणि ठिसूळ रचना असते. त्वचा कशी आहे त्याची? पातळ आणि ठिसूळ. पर्ण त्याच्या हृदयाच्या आकाराचे आहेत. पुष्प त्याचे लहान आणि हिरवट आहेत. फल वात्याप्रमाणे अंडाकार आहेत. उपयुक्तांग कांड, पत्र आणि पंचांग हे त्याचे काय आहेत? उपयुक्तांग आहेत. रसपंच बघा, रसपंचकाची ट्रिक आहे गेडोची. बघा, असं स्ट्रक्चर आलं. हे आलं कटुरस, हे आलं कषायरस आणि हे आलं तिक्तरस. बघा, तिक्तकट कश 3 अक्षर आहेत, म्हणजे विभाग कोणता आला? मधुर आला, ऑड लेटर्स. आणि वीर्य उष्ण, कारण याच्यामध्ये काय आहे? जोडाक्षर नाहीये. नाही म्हटल्यावर उष्णवीर्य असतं. तिक्त कटु कशावरून तुम्ही त्याचे गुण सांगू शकता, जे काय आहेत? स्निग्धादी मधुर. दोषज्ञता बघा, आता स्निग्ध उष्ण गुण आल्यावर काय असणार? वातक नसणार. तिक्त कशा असल्यावर काय असणार? पित्तक नसणार. मृदुवीर्य आहे. त्रिदोषज्ञ तुम्हाला सांगितलेलं आहे या ठिकाणी, कारण विभाग कसा आहे त्याचा? कफग्न आहे. वीर्य कसं आहे त्याचं? कफग्न आहे. ठीक आहे. मुख्य कर्म बघा, ज्वरग्न सप्त धातूचं पोषण करतोय, रसायन करतोय, धातू अग्नी करतोय. नॉर्मली रसायन मध्येच हे सर्व तिन्ही कर्म होतात असतात. धातू पोषण, धातू अग्नी, दीपन. ठीक आहे. अग्निकर्म काय सांगितलं? अमृत संग्रहणी, दीपनीय, वाता श्लेष्म, शोणित, विबंध, प्रशमनान. ग्रहणी, संग्रही, दीपनी या कर्मामध्ये ते काम करतं. वातकप, विबंध, प्रशमन करतं. श्रेष्ठ द्रव्य वातकप ज्या ठिकाणी पण आपल्या बॉडीमध्ये वाढला असेल त्याचं विबंधक त्याचे बंध तोडतं आणि त्याला काय करतं? शरीराच्या बाहेर काढून टाकतं. हे सर्वात इम्पॉर्टंट द्रव्य आहे गेडूची. त्यानंतर बघा, मात्रा. क्वाताची मात्रा तुम्हाला दिलेली आहे 40 ते 80 ml तुम्हाला मात्रा दिलेली आहे. कशाची? क्वाताची. आणि चूर्णाची दिलेली आहे 1 to 3 ग्राम मात्रा दिलेली आहे तुम्हाला चूर्णाची. त्यानंतर बघा, गुडूच्या आधी चूर्ण आणि गुडूच्या आधी क्वात हे दोन तुम्हाला काय दिलेत? गुडूचे फॉर्म्युलेशन दिलेत, कल्क दिलेत. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणतेही द्रव्य करत असताना तुम्हाला त्याचं पहिलं लॅटिन नेम आणि या गोष्टी पाठ करून घ्या. पाठ केल्यानंतर मग रसपंचकाची ट्रिक समजून घ्या. त्याच्यावरनं तुम्हाला द्रव्यगुण सेकंड पार्ट एकदम इझी जाईल. कसं जाईल? एकदम इझी जाईल. आणि कधी पण द्रव्यगुण पार्ट 2 करण्याच्या अगोदर पार्ट 1 चे लेक्चर करून घ्या. त्याच्यामध्ये आपण कमी वेळेमध्ये तुमचे 10 ते 15, 20 मॅक्झिमम 30 मिनिटांमध्ये आपण 1 शॉट लेक्चर घेऊन सर्व पेपर 1 चे चॅप्टर्स कंप्लीट केलेले आहेत. एकदा लेक्चर्स बघा. ठीक आहे. कारण पहिले पेपर 1 ला पण हलक्यात घ्यायचं काम नाहीये. तिकडं पण विपाक, वीर्य, रस, गुण चॅप्टरचं 11 मार्कचं भेटायचे. परत अजून काय? रस 11 मार्कचं भेटायचे. असं समजू नका फर्स्ट इयरला झालंय सोपं आहे वगैरे वगैरे वगैरे. क्वेश्चन येण्याची पद्धत बदललेली आहे आता एक्झामला. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आता झालं आपलं गुडूचे द्रव्य. नेक्स्ट द्रव्यामध्ये आपण भेटूया. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.